नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत. माझ्या हातात एक माहितीपत्रक आहे, जे घरबसल्या उद्योजक बनण्याचं एक आकर्षक स्वप्न दाखवतंय. या योजनेचं नाव आहे प्रत्युष होम शॉपी बिझनेस इनिशिएटिव्ह. ही प्रत्युष उद्योग समूह या कंपनीने आणली आहे आणि या माहितीपत्रकात म्हणजे खूप मोठी आश्वासनं आहेत. फक्त 20,000 रुपयांच्या गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय, विशेषतः महिलांसाठी. पण आजच्या जगात अशा योजना बघितल्या की मनात एक प्रश्न येतोच. ही खरोखरच एक सुवर्णसंधी आहे की एक हुशारीने सजवलेला सापळा? आजच्या आपल्या चर्चेत आपण ह्याच माहितीपत्रकाची असं म्हणूया की चिरफाड करणार आहोत आणि त्यातील प्रत्येक दाव्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करूया. बरोबर. आणि याला एक मोठा सामाजिक संदर्भ आहे की नाही. आजकाल म्हणजे आर्थिक स्वावलंबनाची इच्छा, घरून काम करण्याची सोय आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आकांक्षा ही खूप वाढली आहे. ही योजना बरोबर याच भावनांना हात घालते. त्यामुळे आपलं काम फक्त हे माहितीपत्रक वाचणं नाही, तर त्यातील मार्केटिंग आणि वास्तव यांच्यातली सीमारेषा ओळखणं आहे. चला तर बघूया काय आहे ते. चला तर मग थेट सगळ्यात मोठ्या आकर्षणापासून सुरुवात करूया. योजनेची मूळ गुंतवणूक आहे 20,000 रुपये. पण थांबा, खरी गंमत पुढे आहे. या 20,000च्या गुंतवणुकीवर कंपनी 10,000 रुपयांची उत्पादनं पूर्णपणे मोफत देणार आहे असं ते म्हणतायत. म्हणजे एका मिनिटात गुंतवलेल्या रक्कमेच्या 50% परतावा, तोही पहिल्याच दिवशी. हे ऐकायला तर जवळपास अशक्य वाटतंय. काय गणित असू शकते यामागे? हेच या योजनेचं सगळ्यात हुशार आणि तितकंच विचार करायला लावणारं अंग आहे. याला मार्केटिंगच्या भाषेत रिस्क रिव्हर्सल म्हणतात. म्हणजे जोखीम कमी करण्याचा प्रयत्न. कोणताही नवीन माणूस व्यवसायात उतरताना सगळ्यात जास्त कशाला घाबरतो? तर गुंतवलेले पैसे बुडण्याला. बरोबर. इथे 10,000चं उत्पादन मोफत असं सांगून कंपनी ती भीती मानसिक पातळीवर अर्धी करून टाकते. गुंतवणूकदाराला वाटतं, अरे वा, माझी 20,000ची गुंतवणूक खरं तर 10,000चीच आहे, कारण बाकीचे पैसे तर मला लगेच परत मिळाले. अच्छा, म्हणजे हा एक मानसशास्त्रीय खेळ आहे. 20,000 देऊन 30,000चं मूल्य हातात येतंय असं एक चित्र निर्माण केलं जातंय. अगदी तसंच. याला परसिव्ड व्हॅल्यू वाढवणं म्हणतात. पण इथेच एक महत्त्वाचा आणि कदाचित स्क्रॉम्चिशस प्रश्न विचारायला हवा. जी उत्पादनं मोफत दिली जात आहेत त्यांची मूळ उत्पादन किंमत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असेल? कारण कोणतीही कंपनी तोट्यात व्यवसाय करत नाही, बरोबर ना? त्यामुळे 2 शक्यता आहेत. एकतर त्या साड्यांची मूळ किंमत खूपच कमी असेल आणि त्यावर कंपनीचं मार्जिन प्रचंड असेल, किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्या मोफत वस्तूंची किंमत तुमच्याकडून घेतलेल्या 20,000मध्येच शिक्टपणे समाविष्ट केलेली आहे. अच्छा, म्हणजे मोफत हा शब्द फक्त एक मार्केटिंगचा हुक आहे, पण त्याची किंमत आपण कदाचित आधीच चुकवलेली असू शकते. याचा अर्थ जो व्यावसायिक या साड्या विकणार आहे त्याच्यासाठी नफ्याचं गणित, प्रॉफिट मार्जिन तितकं सोपं नसेल जेवढं वरून दिसतंय. बरोबर. आणि हेच या मॉडेलचं परीक्षण करताना लक्षात घ्यायला हवं. ही योजना यशस्वी होण्यासाठी त्या मोफत मिळालेल्या आणि विकत घेतलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांचा दर्जा तो उत्कृष्ट असणं अनिवार्य आहे. नाहीतर काय होईल? सुरुवातीला आकर्षित झालेला व्यावसायिक पुढे जाऊन ग्राहकांचा विश्वास गमावू शकतो. कारण ग्राहक एकदाच फसतो, परत येत नाही. त्यामुळे वरवर दिसणाऱ्या आर्थिक फायद्यापलीकडे जाऊन उत्पादनाच्या दर्जाबद्दल आणि खऱ्या नफ्याच्या टक्केवारीबद्दल प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हे खरंय. आर्थिक मॉडेलमध्ये जर एवढे प्रश्न आहेत तर मग पुढचा मुद्दा येतो तो प्रत्यक्ष उत्पादनाचा. म्हणजे ही सगळी योजना यशस्वी होण्यासाठी उत्पादन दमदार हवं की नाही? तर ते विकायला नक्की काय देत आहेत? साड्या. मला वाटतं भारतातल्या महिलांना लक्ष्य करण्यासाठी यापेक्षा उत्तम उत्पादन असूच शकत नाही. नक्कीच. साडी हे उत्पादन निवडणं हे एक अतिशय विचारपूर्वक केलेलं व्यावसायिक धोरण आहे. याची काही कारणं आहेत. पहिलं, भारतात साड्यांची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे आणि ती कधीही न संपणारी आहे. सण समारंभ, लग्नकार्य, रोजचं वापरणं, मागणी वर्षभर असते. दुसरं, हे असं उत्पादन आहे ज्याच्याशी महिला भावनिकरित्या जोडलेल्या असतात. त्यांना त्याची चांगली समज असते. त्यामुळे ते विकायला त्यांना वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. आणि तिसरं म्हणजे याला विकायला मोठ्या दुकानाची किंवा शोरूमची गरज नाही. घरातल्या घरात ओळखीच्या महिलांमध्ये, शेजारी पाजारी अगदी सहज विकले जाऊ शकणारं हे उत्पादन आहे. म्हणजे होम शॉपी या संकल्पनेला अगदी साजेसं. अगदी बरोबर. पण इथे आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन विचार करायला हवा.
बाजारपेठ मोठी आहे याचा अर्थ स्पर्धाही प्रचंड आहे. आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, स्थानिक दुकानदार आणि मोठे ब्रँड्स यांच्यात मोठी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत प्रत्युष होम शॉपीच्या साड्यांमध्ये असं काय वेगळेपण आहे जे ग्राहकाला आकर्षित करेल? त्यांची किंमत स्पर्धात्मक आहे का? त्यांची डिझाईन्स ते बाजारापेक्षा वेगळे आहेत का? या प्रश्नांची उत्तरं माहितीपत्रकात मिळत नाहीत. आणि ही संकल्पना फक्त हवेत नाहीये हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आशा वाघमारे मॅडम नावाच्या एका डिस्ट्रीब्युटरचं उदाहरण दिलंय, ज्यांनी स्वतःची होम शॉपी सुरू करून घरबसल्या व्यवसाय यशस्वी केलाय असं ते म्हणतात. हा एक क्लासिक मार्केटिंगचा डाव आहे का, एका यशस्वी व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा. हो, याला सोशल प्रूफ किंवा सामाजिक पुरावा म्हणतात. जेव्हा लोकांना दिसतं की आपल्यासारखीच एक सामान्य व्यक्ती ही गोष्ट यशस्वीपणे करत आहे, तेव्हा त्यांचा विश्वास वाढतो. जर त्या करू शकतात तर मी का नाही, हा विचार मनात येतो आणि निर्णय घेणं सोपं होतं. पण एक विश्लेषक म्हणून आपण इथे थांबून चालणार नाही. एक आशा वाघमारे यांचं उदाहरण कितपत पुरेसं आहे? बरोबर. म्हणजे अशा कितीतरी अशा वाघमारे आहेत आणि किती जण आहेत ज्यांना हे जमलं नाही. यशाचा दर, सक्सेस रेट काय आहे, ही आकडेवारी कधीच समोर आणली जात नाही. एका यशस्वी कथेच्या प्रकाशात संभाव्य अपयशाचा अंधार घिश्कितपणे लपवला जातो. तंतोतंत. त्यामुळे संभाव्य गुंतवणूकदाराने केवळ एका उदाहरणावर अवलंबून न राहता कंपनीकडे सरासरी वितरकाच्या कमाईबद्दल किंवा यशाच्या दराबद्दल विचारणा करायला हवी. एक यशस्वी उदाहरण हे प्रेरणादायी असू शकतं, पण ते संपूर्ण व्यवसायाच्या व्यवहार्यतेची हमी देत नाही. आपण आत्तापर्यंत आर्थिक गणित आणि उत्पादन यावर बोलो. आता येऊयात त्या गटाकडे ज्यांना हे सगळं विकलं जातंय. माहितीपत्रकात स्पष्ट लिहिलंय, ही संधी महिलांसाठी सर्वोत्तम आहे आणि त्यासाठी दिलेली कारणं किंवा फायदे खूप विचार करायला लावणारे आहेत. जसं की अनुभवाची गरज नाही, दुकानाची आवश्यकता नाही, घरबसल्या काम. हो, आणि हेच या योजनेचं मर्म आहे. हे फायदे म्हणजे केवळ सुविधा नाहीत, तर भारतीय महिलांना उद्योजक बनण्यापासून रोखणाऱ्या सर्वात मोठ्या अडथळ्यांवरचे थेट उपाय आहेत. अनेक महिलांकडे कौशल्य आणि इच्छा असूनही भांडवलाची कमतरता, व्यावसायिक अनुभवाचा अभाव, घराबाहेर पडण्यावरची बंधनं किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे त्या मागे राहतात. ही योजना या प्रत्येक अडथळ्याला कागदावर का होईना पण उत्तर देते. यातला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कंपनीकडून पूर्ण मार्गदर्शन मिळण्याची हमी हा एक मोठा भावनिक आधार आहे की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीशी एक सिस्टम उभी आहे. पण इथे माझा एक प्रश्न आहे, हे पूर्ण मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या काय? सुरुवातीला दिलेलं एक माहितीपत्रक आणि काही व्हिडिओ, की आठवड्यातून एकदा होणारा एक वेबिनार, की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपलब्ध असलेले एक डेडिकेटेड मॅनेजर. या शब्दाची संदिग्धता, वेगनेस, हीच त्याची ताकद आणि त्याचा धोका आहे. नवीन उद्योजकाचं यश बऱ्याच अंशी याच मार्गदर्शनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अच्छा. आणि इथेच मला एक दुसरा विचार येतो. या प्रकारच्या अनेक योजनांमध्ये मार्गदर्शन या नावाखाली नवीन सदस्य जोडण्यावर किंवा जास्तीत जास्त माल विकत घेण्यावर भर दिला जातो. हे मॉडेल थेट विक्री म्हणजे डायरेक्ट सेलिंग आणि मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणजे MLM यांच्या जवळ जाणारं वाटतंय. माहितीपत्रकात वितरकांना आणखी वितरक जोडण्याबद्दल काही उल्लेख आहे का? तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. माहितीपत्रकात याचा थेट उल्लेख नसला तरी अशा प्रकारच्या योजनांचा कल अनेकदा नेटवर्क तयार करण्याकडे असतो. जर कमाई फक्त साड्या विकून होणार असेल तर ते एक सरळ व्यवसायाचं मॉडेल आहे. पण जर कमाईचा मोठा हिस्सा नवीन लोकांना या योजनेत सामील करून घेण्यावर अवलंबून असेल तर याचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. मग ते उत्पादन विकण्यापेक्षा माणसं जोडण्याचा व्यवसाय होऊन बसतो, ज्यात अनेक धोके असू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचं रेव्हेन्यू मॉडेल स्पष्टपणे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरंय. आता आपण या माहितीपत्रकाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय, जिथे ते थेट आवाहन करतात. यात व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्याबद्दल सांगितलं आहे, जे ठीक आहे, डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे. पण यात एक वाक्य आहे जे या सगळ्या व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन थेट काळजाला हात घालतं. ते वाक्य आहे, आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या तुमच्या जीवनाचं सोनं करू शकतो. हे वाक्य या संपूर्ण मोहिमेचा आत्मा आहे. इथे ते तुम्हाला साड्या विकायला नाही सांगत आहेत, ते तुम्हाला एक चांगलं भविष्य विकत आहेत.
स्वतःच्या स्वप्नांना नवी दिशा द्या किंवा जीवनाचं सोनं करा यांसारखी वाक्य वापरून ते या व्यावसायिक संधीला एका मोठ्या जीवन परिवर्तनाच्या शक्यतेशी जोडतात. ही एक अत्यंत प्रभावी भावनिक विक्रीची पद्धत आहे. म्हणजे इथे तर्क किंवा गणितापेक्षा भावनेला जास्त महत्त्व दिलं जातंय. तुम्ही 20,000 रुपये गुंतवून किती नफा कमावणार यावरचा भर कमी करून तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलणार यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातंय. अगदी बरोबर. कारण जेव्हा स्वप्नांचा आणि आकांक्षांचा विषय येतो तेव्हा लोक तार्किक विचार बाजूला ठेवतात. आजचा छोटा निर्णय हा शब्द गुंतवणुकीची भीती कमी करतो आणि उद्या जीवनाचं सोनं होणं हे वाक्य त्यातून मिळणाऱ्या अमर्याद फायद्यांची एक सोनेरी आशा दाखवतं. हे मार्केटिंगच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात एक उमेद निर्माण करण्याचं काम करतं. ते त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या खोलवर रुजलेल्या इच्छेला साथ घालतं. आणि याच भावनिक आवाहनामुळे अनेक जण यातील धोक्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते. वा, म्हणजे एका साध्या माहितीपत्रकातून आपण किती वेगवेगळ्या स्तरांवर विश्लेषण करू शकलो. चला तर मग या चर्चेचा समारोप करूया. आपण प्रत्युष होम शॉपी योजनेच्या प्रत्येक पैलूला तपासलं. एकीकडे कमी गुंतवणूक, महिलांसाठी सोयीस्कर मॉडेल, साड्यांसारखं लोकप्रिय उत्पादन आणि एक प्रेरणादायी संदेश अशी आकर्षक बाजू आहे. तर दुसरीकडे मोफत उत्पादनांमागील खरं आर्थिक गणित, नफ्याची अस्पष्टता, एकाच यशोगाथेवर दिलेला भर, पूर्ण मार्गदर्शन या शब्दाची संदिग्धता आणि संभाव्य MLM मॉडेलचे धोके असे अनेक प्रश्नचिन्हही आहेत. हे माहितीपत्रक एक सुंदर चित्र रंगवतं, पण ते चित्राच्या फ्रेमच्या बाहेरचं वास्तव काय असेल हे आपल्याला तपासावं लागेल. बरोबर. या माहितीपत्रकातून एक संपूर्ण पॅकेज सादर करण्याचा प्रयत्न दिसतोय. पण ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर श्रोत्यांना विचार करायला लावणारी एक गोष्ट नक्कीच आहे. हे माहितीपत्रक एक सुंदर चित्र दाखवतं, पण खऱ्या अर्थाने या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्या चित्रातील रंग खरे आहेत की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा माझा शेवटचा विचार हा आहे की जर एखाद्या व्यक्तीला ही संधी आकर्षक वाटत असेल तर कंपनीच्या मार्गदर्शनाची वाट न पाहता गुंतवणूक करण्यापूर्वी तिने कंपनीला आणि स्वतःला कोणते 5 ठोस आणि अवघड प्रश्न विचारायला हवेत जेणेकरून भविष्यात पछतावा करण्याची वेळ येणार नाही.